तर मंत्रिमंडळाच्या शिवाय देखील काही अडलेलं नाही असं संजय राऊत यांनी म्हटले। फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राऊतांनी सरकारवर टीका केली। दरम्यान पालकमंत्री येतात जातात, काही अडले का असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं। अमृत स्नान हे लाखो वर्षापासून चाललेलं आहे। पालकमंत्री जातात येतात राहतात, काही अडलंय का? त्यामुळे काही काळजी करू नका। कुंभमंत्री आहेत, ते सगळं करतील। सोबत बाकीचे आमचे मंत्री आहेत। या जिल्ह्यामध्ये गिरीश भाऊ कुंभमंत्री म्हणून काम पाहतात। आमचे दादा भुसे आहेत, आमचे नरहरी झिरवळ आहेत, भुजबळ साहेब आहेत, आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना। त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका, याच्यामध्ये कुठलेही राजकारण आणू नका। आपला हा धार्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं हे पर्व आहे। आजच मुख्यमंत्र्यांनी मी वाचलं की पालकमंत्री असो किंवा नसो त्या जिल्ह्यांच्या कामकाजावर कुठं परिणाम झालाय का? नाही झाला। त्याच्यावर आपण काळजी करू नका। राज्याच्या प्रमुखांनी आम्ही ती दुरुस्त करू। काय असेल ते शिवसेनेचे एकनाथराव शिंदे बघतील, राष्ट्रवादीचं मी बघेन, आणि सगळ्यांचं देवेंद्र भाऊ बघतील। बोललेले आहे पालकमंत्र्यांशिवाय काही अडलंय का? ते काय चुकीचं बोलले? मुळात सरकार या राज्याचे मंत्रिमंडळ आहे त्यांच्याशिवाय काय अडलेलं नाही आहे। मंत्री कामच करत नाही आहे। मुख्यमंत्री नसले तरी पण राज्य चालतं आहे। जे बाकीच्या ठिकाणी जे पालकमंत्री आहेत ते काय दिवे लावते एकदा बघून घ्या। पालकमंत्री हा जिल्ह्याच्या लुटमारीसाठीच नेमला जातो अलीकडे, आणि पोलिसांवर दबाव आणण्यासाठी।